संकट निसर्गाचा असो, बाजारातील अनिश्चिततेचा असो किंवा थेट सरकारी खरेदी व्यवस्थेचा असो, सहन करायचं ते फक्त शेतकऱ्यानेच का? निसर्गाच्या समोर तर जाऊन शेतकरी काही करू शकत नाही, पण सरकारने तरी स्वतः आखून दिलेल्या चौकटीमधील धोरणांवर लक्ष ठेवायला हवं ना. मात्र ते देखील होत नाही आणि यामुळेच प्रत्येक वेळी या संकटाचा भार हा शेतकऱ्याच्या खांद्यावरच येऊन पडतो. असंच काहीच चित्र सध्या पाहायला मिळतंय सोयाबीन खरेदीबाबत. नक्की बाजारभाव आहे काय आणि नाफेड खरेदीचे कामकाज कसे चालू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कशा प्रकारे समस्या येत आहेत, जाणून घेऊयात आजच्या महत्त्वपूर्ण सोयाबीन पीक विषयक व्हिडिओमध्ये. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या महत्त्वपूर्ण सोयाबीन पीक विषयक व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते. सध्या राज्यामध्ये सुमारे 70% सोयाबीन खरेदी ठप्प झाल्याचे चित्र समोर येत आहे आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये नाफेडचे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या जखमेवर अक्षरशः मीठ चोळणारं ठरत आहे. सोयाबीन हे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचं प्रमुख पीक. खरीप हंगामामध्ये कष्टाने घेतलेलं पीक विकून शेतकरी आपले कर्ज फेडतो, घर खर्च भागवतो, पुढील हंगामाची तयारी करतो. मात्र यंदाचं चित्र मात्र वेगळं आहे. हमी भावाने खरेदी सुरू होईल अशी आशा दाखवण्यात आली होती. केंद्रे जाहीर झाली, तारखा सांगितल्या गेल्या, पण प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी खरेदी केंद्र बंद, तर काही ठिकाणी फक्त नावापुरती सुरू आहेत. शेतकरी पहाटेपासून रांगेत उभा राहतो, ट्रॉली घेऊन बाजारामध्ये जातो, पण संध्याकाळपर्यंत त्याची खरेदी होतच नाही. कुठे संगणक बंद, कुठे कर्मचारी उपस्थित नाही, तर कुठे आजचं टार्गेट पूर्ण झालं असं सांगून शेतकऱ्यांना परत पाठवलं जातं. आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्याला खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात सोयाबीन विकण्याशिवाय पर्यायच उरत नाही. आज बाजारात सोयाबीनचे दर अनेक ठिकाणी हमी भावापेक्षा 500 ते 800 रुपये कमी मिळत आहेत. उत्पादन खर्च, मजुरी, खत, औषध, वाहतूक सगळं धरलं तर अक्षरशः शेतकरी केवळ तोट्यातच जात आहे. ही परिस्थिती केवळ आर्थिक नाही तर मानसिक दृष्ट्या शेतकऱ्याला खचवणारी आहे. नाफेड ही शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेली संस्था आहे असं नेहमी सांगितलं जातं. मग आज शेतकरी अडचणीत असताना नाफेड नक्की आहे तरी कुठे? का खरेदी केंद्रांवर पुरेसे कर्मचारी नाहीत? का खरेदीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण केले जात नाही? का शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात? तर हा प्रश्न फक्त सोयाबीनचा नाही, तर हा प्रश्न आहे विश्वासाचा. शेतकरी जेव्हा सरकारच्या हमी भावावर विश्वास ठेवतो आणि बाजारात थांबतो, तेव्हा त्याला साथ देणं ही शासनाची जबाबदारी आहे. पण आज ही जबाबदारी कुठेतरी ढासळताना दिसत आहे. आज अनेक भागांमध्ये शेतकरी संघटना आवाज उठवत आहेत. खरेदी तातडीने सुरू करा, खरेदीची मुदत वाढवा, प्रत्येक केंद्रावर सुविधा उपलब्ध करा अशी मागणी केली जात आहे. कारण जर आज सोयाबीन खरेदी ठप्प राहिली तर उद्या त्याचा परिणाम पुढील हंगामावर दिसून येतील. शेतकरी सोयाबीन पासून दूर जाईल, उत्पादन घटेल आणि त्याचा सर्वात मोठा फटका शेवटी देशाच्या अन्न व तेलबियांच्या सुरक्षेलाही बसेल. शेतकरी कधीच भीक मागत नाही, तो फक्त त्याच्या मेहनतीचा योग्य मोबदला मागतो. आज गरज आहे ती फक्त तात्काळ निर्णय घेण्याची, कागदावर नव्हे तर जमिनीवर बदल घडवण्याची, सोयाबीन खरेदी पुन्हा गतीने सुरू करण्याची. नाफेडने शेतकऱ्यांचा आवाज ऐकला पाहिजे, कारण शेतकरी टिकला तरच शेती टिकेल आणि शेती टिकली तरच देश उभा राहील. फक्त अमरावती जिल्ह्याचा आपण विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये नाफेडच्या 16 केंद्रांवर सोयाबीन खरेदी सुरू आहे. अमरावती बाजारपेठेमध्ये हंगामामध्ये एका दिवसात जवळपास 20 ते 25 हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली. पण तेच जर आपण दुसऱ्या बाजूला नाफेड खरेदीचा आकडा पाहिला तर नाफेडच्या केंद्रांवर केवळ 100च्या आसपास शेतकऱ्यांची आणि 1,500 क्विंटल सोयाबीनचीच खरेदी केली जाते. आणि यामुळेच नाफेडचे दुर्लक्ष जास्त असून यावर सरकारने देखील पाऊल उचलणं गरजेचं आहे. केंद्रांवरील प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी आहे. परंतु शेतकरी बंधूंनो, यावर तुमचं काय मत आहे? तसेच तुमच्या एरियामध्ये सोयाबीनला सध्या किती भाव आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. सोबतच असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.